नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मकर संक्रांत जवळ येत आहे, तर आपल्याला छान छान तिळाचे लाडू, तिळाची बर्फी रेसिपीज बघायच्या आहेत. तर आज आपण इथे त्यातली एक तिळाची एकदम सोपी लाडूची रेसिपी बघणार आहे. तुम्ही बघा किती अप्रतिम दिसतायत आणि चवीलाही तेवढेच छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी इथं साहित्य घेतलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी पांढरे तीळ आहेत, 1 वाटी गूळ आहे, सेंद्रिय गूळ आहे हा, आणि थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे, वेलची पूड घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तीळ अगदी 3 ते 4 मिनिट रोस्ट करून घ्यायचे. अगदी थोडेसे अशी उडायला सुरुवात झाली की आपल्याला ते काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान 3 ते 4 मिनिट आपण छान तीळ भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. 1-2-4 मिनिट आपल्याला छान त्याच्यावर बघा असे लाईट ब्राऊन कलरचे स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर खोबरं भाजून घेते. खोबरं लगेच भाजून होतं, त्यामुळे तुम्ही गॅस मंद आचेवर ठेवून खोबरं भाजून घ्या. त्यानंतर आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस जे आपण भाजून घेतले ते काढून घेतलेत. त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचेत. इथे मी बदाम घेतलेत, 20 बदाम, 20 ते 25 बदाम आणि काजू घेतलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी आपला सेंद्रिय गूळ घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरमधून जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. पल्स मोडवर तुम्ही फिरवत याला बारीक करून घ्या. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे. आता हे सगळं जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर जे मघाशी तीळ भाजले होते त्यातले थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवले होते, ते बाजूला काढून ठेवायचे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बेदाणे घालून घ्यायचे, वेलची पूड घालून घ्यायचे, आणि अगदी 2 चमचे मी इथे तूप घालते. अशा पद्धतीने तूप घालून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्यात, हाताने एकजीव करून घ्यायचे. आणि त्यानंतर तुम्ही याचे लाडू बांधू शकता. अगदी इझिली हे लाडू बांधले जातात. तुम्हाला मी दाखवते. मी छान मिक्स करून घेतल्या सगळ्या गोष्टी, आणि त्यानंतर एका हाताने व्यवस्थित आपल्याला जेवढा गोळा हवा आहे तेवढा अशा पद्धतीने दाबून घ्यायचा. आणि नंतर त्याला दोन्ही हातांनी असा व्यवस्थित आपल्याला छान प्रेस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा लाडू छान वळून घ्यायचा आहे. अगदी इझिली हे लाडू वळले जातात. आणि तुम्हाला जर थोडंसं तुमचं जे मिश्रण आहे ते कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि किती छान लाडू आपला वळून झालेला आहे. सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू करून दाखवते. आपल्याला जेवढा गोळा हवा आहे तो आपल्याला एका हाताने व्यवस्थित अंगठ्याच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे, आणि नंतर दोन्ही हातांनी प्रेस करून आपल्याला या पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे. इथे दुसरा लाडूही तयार आहे. अगदी इझिली बांधले जातात आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून शकता. अगदी इझी, कमी वेळात हे, आणि घरी अव्हेलेबल जे साहित्य असतं त्या साहित्यात हे लाडू तयार होतात. अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला लाडू वळून दाखवलेले आहेत. आणि तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हे तिळगुळाचे शेंगदाण्याचे लाडू करून पहा, तुम्हाला खूप आवडतील. चला तर मग तुम्हाला ही तिळगुळ आणि शेंगदाणा लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला हे सोप्यात सोपी छान लाडूची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नेहमीप्रमाणे बेल आयकॉन दाबायलाही विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या छान छान नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील. चला तर मग आपल्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा, आणि भेटूया अशाच पद्धतीने एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या इन ॲडव्हान्स खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.